तर मुंबई महापौर पदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये भाजपचा महापौर आज ठरणार आहे। भाजपकडून आज भाजप महापौर पदासाठी नावाची घोषणा केली जाणार आहे। मुंबईचा महापौर ही महिला असणार आहे आणि आज या नावाची घोषणा केली जाईल। त्याआधी भाजप कार्यालयामध्ये शंखनाद पाहायला मिळाला आहे। तर मुंबईमध्ये भाजपच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। आज भाजप नगरसेवकांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर घोषणा केली जाणार आहे। साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराची घोषणा करणार आहे। मुंबईमध्ये भाजपच्या महापौर घोषणेचा हा मुहूर्त ठरलाय। आज भाजपकडून महापौराची नावाची घोषणा केली जाणार आहे। अमित साटम या नावाची घोषणा करतील। तर आज मुंबईमधील नगरसेवकांची बैठक देखील पार पडणार आहे। त्यामुळे बैठकीमध्ये या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल आणि त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष या नावाची घोषणा करतील। या सध्यामध्ये तेजस्वी घोसाळकर, त्यानंतर राजश्री शिरवाडकर यांचं नाव चर्चेमध्ये, अलका केरकर आणि रितू तावडे यांच्याही नावाची चर्चा होतीये। त्यामुळे कुणाच्या गळ्यामध्ये महापौर पदाची माळ पडणार हे पाहावं लागणार आहे। हर्षिता नार्वेकर यांचंही नाव चर्चेत आहे। आशा मराठे आणि सोबतच शीतल गंभीर यांचंही नाव चर्चेमध्ये आहे। तर भाजपच्या महापौर घोषणेचा मुहूर्त ठरलाय। आज भाजपच्या नगरसेवकांची मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक पार पडणार आहे। पालिकेतील बैठकीमध्ये महापौर पदाच्या निवडीबाबत घोषणा केली जाईल। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम भाजपच्या पहिल्या महिला महापौराच्या नावाची घोषणा करतील। या घोषणेनंतर महापौर पदाच्या उमेदवारासह सगळे नगरसेवक आज अर्ज दाखल करणार आहेत। महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। तर भाजपचा महापौर पदाचा चेहरा आज ठरणार आहे। आज भाजपच्या नगरसेवकांची महापालिकेतील कार्यालयामध्ये बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे। तर शंखनाद देखील भाजपच्या कार्यालयामध्ये केला जातोय। भाजपचे अनेक नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित आहेत। कालच भाजपच्या महापालिकेमधील कार्यालयामध्ये विधिवत पूजा पार पडलेली होती आणि आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, आज भाजप आपला चेहरा मुंबईमधला ठरवणार आहे, घोषणा केली जाणार आहे। शंखनाद देखील तुमच्या मागे पाहायला मिळतोय। नक्कीच आपण बघतोय की भाजपच्या कार्यालयात शंखनाद केला गेलेला आहे आणि सध्या या गुरुजींच्या हस्ते खरं तर महापौर पदाचा ज्यावेळेस अर्ज दाखल होईल त्यावेळेस जो कोणी उमेदवार असेल महापौर पदासाठीचा त्यांना टिळा लावला जाईल आणि त्यानंतर तो अर्ज भरला जाईल। आणि सध्या आपण बघतो आहोत की या बाजूला सुद्धा ज्या भाजपच्या नगरसेविका आहेत त्या सुद्धा आता दालनाकडे रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक अंतर्गत बैठक भाजपची झाली आणि भाजपची ती अंतर्गत बैठक झाल्यानंतर आता या सगळ्या नगरसेविका आणि नगरसेवक भाजपचे हे अर्थातच दालनाकडे जात आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये महापौर पदाचा उमेदवार नेमका कोण असणार आहे ते थोड्याच वेळात जाहीर होईल। अर्थातच भाजप महापौर पदासाठी महिलेची वर्णी या ठिकाणी लागणार आहे, कारण महिला आरक्षण पडलेलं आहे महापौर पदासाठी। आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही आहे, त्याच्यामुळे ही बिनविरोध न होणारी निवडणूक कशा पद्धतीने रंगते हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। गणेश खणकर या ठिकाणी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेशजी, खरं तर शंखनाद भाजपच्या कार्यालयात आज आम्ही ऐकला, एकदा नव्हे तर तीनदा ऐकला। नेमकी ही कशाची सुरुवात म्हणायची, शंखनाद करून आज उमेदवार दिला जाणार आहे महापौर पदासाठी? असं आहे की ज्या वेळेला महापौर आणि उपमहापौर पदाचे आमचे उमेदवार ज्यावेळी अर्ज भरायला जातील त्यावेळेला मंत्रोच्चारामध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव करून देऊन आणि शंखनाद, आजपासून हा जो शंखनाद आहे ना, हा शंखनाद मुंबईकरांसाठी आम्ही करतोय। ज्या अपेक्षेने मुंबईकरांनी आम्हाला या सभागृहात पाठवलं आहे, आम्हाला सत्तेवर नाही बसवलं आहे, आम्हाला संधी दिली आहे आणि ही संधी काम करण्याची संधी आहे। ज्या मुंबईकरांच्या अपेक्षा आहेत ना, त्यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे, त्यासाठी त्यांनी आम्हाला इथे बसवलं आहे आणि म्हणून हा शंखनाद आहे की होय आम्ही आजपासून कामाला लागलेलो आहोत।
आम्ही काम करणार आहोत, म्हणून हा शंखनाद आम्ही करणार बरं, एक अंतर्गत बैठक झाली तुमची, महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे, अर्ज भरण्यासाठी आता अवघी काही मिनिटं शिल्लक आहे. ही अंतर्गत बैठक होती. पक्षाच्या काही सूचना देण्याचं काम असतं आणि मी शेवटी संघटनेचा माणूस आहे. पक्षाच्या संघटनेत काम करत करत इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे ज्या वेळेला असा काही प्रसंग असतो, ज्या वेळेला असे काही विषय असतात, त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देण्याची आमची एक पद्धत आहे. गटनेता आहात त्याच्यामुळे काही धाकधूक आहे. अर्थातच ज्या नगरसेविकांची नावं चर्चेत आहेत ती तर आम्ही ऐकतोच आहोत, मात्र गटनेता आहात त्याच्यामुळे भाजपची इथून पुढची धुरा महापालिकेतली तुम्हाला सांभाळायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महापौर पदासाठी, उपमहापौर पदासाठी 4 पक्षांनी अर्ज विकत घेतलेले आहेत, त्याच्यामुळे बिनविरोध होणार नाहीये निवडणूक असं दिसतंय. आम्ही तयार आहोत. ज्यांना जनतेनं विरोधी पक्षात बसा म्हणून सांगितलंय त्यांना सुद्धा निवडणूक लढायची असतील तर तो त्यांचा भाग आहे. आम्ही काही कोणाला थांबवणार नाही. आणि आमची भूमिका मी याही अगोदर सांगितलेली आहे की आम्ही या सभागृहात काम करण्यासाठी आलेलो आहोत. रोज सकाळी उठायचं, एखादं नॅरेटिव्ह नकारात्मक रडगाणं गायचं, ह्या आमचा स्वभाव नाही. आम्ही रोज सकाळी मुंबईकरांना सांगणार की तुमच्यासाठी आम्ही चांगलं काय करतोय, तुम्ही आम्हाला इथे पाठवलं त्यासाठी आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, हे आमचं काम आहे. ज्यांना रडायची सवय झाली त्यांनी रोज सकाळी रडावं. आम्ही रोज मुंबईकरांना चांगली बातमी देण्यासाठी सभागृहात आलेलो आहोत. नक्की, त्यामुळे आपण बघतोय की आता अवघ्या काही मिनिटांची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाकरता जे उमेदवार ते भाजपकडनं डिक्लेअर होतील. इतकंच नाही तर शिवसेना उपमहापौर पदासाठीचा उमेदवार देणार आहे. जर आपण पलीकडे बघितलं तर आता भाजप कार्यालय जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण हे चित्र बघतो आहोत की भाजप कार्यालयामध्ये हे पक्ष कार्यालय आहे ज्याचं नूतनीकरण, ज्याची पूजा कालच संपन्न झाली आणि या ठिकाणी सर्व नगरसेविका या देखील दाखल झालेल्या आहेत. नगरसेविकांवर सध्या जास्त फोकस आहे कारण अर्थातच महिला नगरसेविकेचा चेहरा हा महापौर पदासाठी असणार आहे. चर्चेत असणारी जी नावं आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. ऋतू तावडे सध्या आपल्या सोबत आहेत. ऋतूची धाकधूक आहे का? कारण चर्चेत म्हणजे माध्यमांमध्ये इतक्या वेळा नाव आलेलं आहे की आज येणार का याची उत्सुकता आहे का? असं काही नाही आहे. आम्ही सगळेच काम करण्यासाठी आलो आहेत. या ठिकाणी सगळ्याच माझ्या मैत्रिणी नगरसेविका प्रत्येकजणी आपापल्या ठिकाणी रणरागिणीसारख्या वॉर्ड लढवून या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही माध्यमाने आमचं नाव चालवलं आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद करते. पण सगळा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असणार आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असतो. शिवसेनेच्या रणरागिणींना तोंड द्यावं लागणार आहे, त्याच्यामुळे तशी काही वेगळी तयारी केली जाते का? शंखनाद तर आम्ही ऐकलेला आहे. ती पूर्ण तयारी आम्हीही केलेली आहे. सभागृह खूप चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे आणि मला असं वाटतं मुंबईच्या हितासाठी सगळ्यांनी सगळे मतभेद बाजूला ठेवून या ठिकाणी मुंबईच्या हितासाठी चांगले निर्णय या सभागृहात झाले पाहिजे. नक्की, त्यामुळे आपण बघतोय की भाजपच्या कार्यालयाचं हे संपूर्ण दृश्य अतिशय बोलकं आहे. पूर्ण तयारीनिशी आम्ही मैदानात उतरणार असा संदेश दिला जातोय. इतकंच नाही तर याच पक्ष कार्यालयाचं काल उद्घाटन करण्यात आलेलं होतं. वेगळी पूजा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती आणि त्या दृष्टीने आता तयारी सुरू करण्यात आलेली आहे. इकडे आपण बघतोय की अनेक नगरसेवक नगरसेविका या देखील बसलेल्या आहेत आणि आता अवघी काही मिनिटं शिल्लक आहेत. अमित साटम हे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर महापौर पदाचा उमेदवार हा या ठिकाणी घोषित केला जाईल. इकडे आपण बघतोय की राखी जाधव असतील किंवा अन्य चर्चेतले जे उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत. राखीची खरं तर नगरसेविकांवर यावेळी फार मोठं लक्ष आहे कारण महिला राज येत आहे. शक्यता अशी आहे की महापौर तर महिला असणारच आहे, विरोधी पक्षनेता सुद्धा महिला असू शकते, आयुक्त. तर नावं अनेक चर्चेमध्ये आहेत, मात्र कुणाच्या नावाची वर्णी लागते हे लवकरच कळणार आहे. अमित साटम थोड्याच वेळात या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचतील आणि या नावाची घोषणा केली जाणार आहे.